विरोधात मात्र NM रायगड ग्रामीण आशिष मेरोल आणि विकी बोईर यांच्यामध्ये ही मॅच आहे. म्हणजे दोन कॅप्टन आपल्याला मेगा स्क्रीन वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलचं आम्ही खूप कौतुक करतोय, कारण खूप सुंदर ग्राफिक्स त्यांनी मॅनेज केलेत या स्पर्धेसाठी. तर नक्कीच ट्रोलिंग स्पोर्ट्स सर्व विपुलजी पंडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आम्ही धन्यवाद देतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. स्वर्गीय संतोष अडसूळ स्मृती चषक 2025 गोलंदाज सज्ज आहे. पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती ऍज इट इज आपल्याला पाहायला मिळेल तो विकी बोईर आणि फलंदाजीसाठी मात्र वाकळणचा वंडर बॉय अर्थात केतन मात्रे आणि मॅन फ्रॉम बावधन महेश नांदगुडे मैदानाच्या आतमध्ये असतील. ताईंच्या माहितीसाठी मात्र ताई हे दोन्ही खेळाडू बराच लांबचा प्रवास करूनच आपल्या खारदांडा परिसरामध्ये आलेत. एक खेळाडू वाकळणवरून आलाय तर दुसरा खेळाडू पुण्यावरून आलाय. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मात्र बावधन गावचा हा फलंदाज आहे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश नांदगुडे. आणि गोलंदाजी मार्क वरती नवी मुंबई एक्सप्रेस विकी बोईर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चपराक लगावली आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन वामन म्हात्रेचा हा ब्रँडेड षटकार. इरादा स्पष्ट आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक केतन मात्रेच्या बॅट मधून. म्हटलं जातं ना की वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात, तुम्ही अर्ध काम केलायत. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन आणि 2 चेंडूत 1 डझन धावा आल्यात. 12 धावा स्कोरबोर्ड वरती पहिल्या 2 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेला, त्याच अंदाजामध्ये, त्याच ताकदीने, त्याच टायमिंग सोबत आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. असं वाटतंय मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. ताईंच्या माहितीसाठी ताई फलंदाज जो स्ट्राईकवर बॅटिंग करतोय त्याच्या नावावरती 37 टू व्हीलर बाईक आहेत बक्षिसाच्या स्वरूपात. आणि अशा 37 बाईक सोबत 4 व्हीलर सुद्धा त्याच्या नावावरती आहेत. असा केतन वामन मात्र मॅन फ्रॉम वाकळण. वाकळणचा वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. सलग 3 षटकार ठोकले गेलेत आणि त्याचं कारण आहे त्याला 37 बाईक का मिळाल्या तर त्याची ही बॅटिंग, त्याची ही आक्रमकता. फुल टॉस, परंतु हा फटका मिस केला. पहिली धाव वेगाने घेतली, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय परंतु 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. टेक्निक, टायमिंग, टेम्परामेंट, ताकद सर्व काही आहे त्याच्या बॅटिंग मध्ये. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय आज या मॅच दरम्यान, कारण त्याला माहिती आहे की ही मॅच जर आपण जिंकलो नाही तर स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. आणि स्पर्धा जर जिंकायची तर ही मॅच जिंकायची आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना आपण पाहताय. NM रायगड ग्रामीण आहे आणि त्यांच्या विरोधात आकर्ष 11 जुहू अर्थात फोर्थ स्ट्रायकर. या वेळेला डॉट बॉल असेल. 5 चेंडू 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. या वेळेला फटका फसतोय की काय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला छेडलंय. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु हा ही बॉल निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या बॉलला पाहिल्यानंतर असंच म्हणावंसं वाटतंय की हवा के साथ साथ घटा के संग संग आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना. ओव्हरची समाप्ती या षटकारासोबत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा.
बॉल त्याला आडव्या बॅटनं घेतलं पट्ट्यामध्ये आणि तो बॉल वाऱ्याच्या प्रवाहासोबत निघून कधी गेला कळालंच नाही. मी मिड विकेट मध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना मी विनंती करतोय आपण थोडं जरा मागे सरकून बसा. तिकडे बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्रीला अगदी चिकटून आपण बसू नका. आणि आज या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय संदीपभाई पोटे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय शाखाध्यक्ष संदीपजी पोटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. महेश नांदगुडे दाखवला आपला ब्रँड, दाखवली आपली ताकद, दाखवली आपली क्षमता. या खेळाडूला पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणेल की हा इतके लांबवरचे षटकार कसे काय मारू शकतो, परंतु महेश नांदगुडेचे हे षटकार पाहिल्यानंतर फक्त ती अमूल बॉडी वॉर्मरची थंडीमध्ये येणारी टीव्हीवरची ऍडव्हर्टाईज आठवते ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पतला आहे लेकिन गरम आहे. अक्षय देठे स्टेप आउट झालेत. वा काय फटका केलाय, आणखीन एक जबरदस्त प्रहार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. महेश नांदगुडेच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार. बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 38 आणि संदीपभाई पोटे यांचं मात्र मैदानावरती शुभागमन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 99 चे शाखाध्यक्ष एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपभाई पोटे जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत त्यांचं मात्र व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. दादा आपलं हार्दिक स्वागत. थोडीशी त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना आज स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आज त्या ठिकाणी स्पर्धेला भेटत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष आणि उभरतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धाही या ठिकाणी पाहायला मिळते. आज खारदांड्याच्या इतिहासातील एक मोठं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. किंग उद्धव स्पोर्ट्स क्लबचं आयोजन, स्वर्गीय संतोष अडसूळ चषक या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ संदीप भाऊ पोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष शाखा क्रमांक 99. आपलं संदीप भाऊ हार्दिक स्वागत असेल. महेश नांदगुडे आहेत स्ट्राईकवर. 2 सलग षटकार. पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिला तर आक्रमकता पाहायला मिळाली. एकदा केतन वामन मात्रे आणि दुसऱ्या बाजूला महेश नांदगुडे. केतन से बचोगे तो महेश से पिटोगे और महेश से बचोगे तो केतन से पिटोगे असंच काहीसं दिसतंय चित्र मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये मात्र एक महत्वपूर्ण फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांची. 38 धावा 1.2 चेंडू नंतर आक्रमक सुरुवात. अक्षय देठे या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर केला. वेग चांगला होता, लाईन चांगली होती, लेंथही चांगली होती आणि हा चेंडू मात्र सरळ विसावतो यष्टीरक्षकाकडे. ओहो या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं अक्षयकडून, परंतु त्याला तितका चांगला सन्मान सुद्धा दिला महेशने आणि त्यानंतर मात्र सिंगल एक घेतली. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवा. हे क्रिकेटचं सूत्रच आहे आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मानही दिला गेला. एक सिंगल घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि केतन मात्र स्ट्राईकवर आलेत आणि त्यांच्यासाठी जर परत एकदा केतन मात्रेने जर सलग 3 षटकार ठोकले तर ओमकार डोंबिवली किंग यांच्याकडून मात्र त्यांना 3000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र प्रयत्न चांगला आहे परंतु उंची जास्त वाटते. लांबी कितपत गाठली जाते. नो बॉल आहे. नशीब आज काम करते. नो बॉल घोषित केलाय आणि 2 धावा आल्या. 9+2 अशा एकंदरीत 3 धावांची भर पडेल स्कोरबोर्ड वरती. आज विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते कारण दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की ही मॅच जिंकणं किती महत्वाचं आहे. जर या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवायचं असेल, या स्पर्धेत मात्र आपल्याला जर पुढे जाऊन ही स्पर्धा जिंकायची असेल, लखपती व्हायचं असेल तर हा सामना खूप महत्वाचा आहे. ही मॅच जिंकणं खूप कठीण आहे आणि ती कठीणातली कठीण मॅच मात्र जिंकण्याचा प्रयत्न तिकडे त्यांना करायचा आहे.
यावेळेला गतीमध्ये परिवर्तन जरी केलं असलं तरी मात्र त्याला बरोबर ओळखलं आणि बॉलला रीड करून षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधून. अठ्ठेचाळीस धावा. कोणी कितीही समोर येऊन द्या त्याला एकटा वास. केतन वामन मात्र ब्रँडेड षटकार. काय चालतं. व्यासपीठावरती बसलेले हे सर्व मान्यवर आणि त्यांच्या समक्ष रंगत असणारा हा एक विस्फोटक खेळ आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 48 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं परंतु यावेळेला कट केलं चेंडूला. टप्पा पडल्यानंतर मात्र फिल्डर तिकडे पोहोचले आहेत. 2 धावा तर अगदी सहज घेतल्या गेल्या. करण गमसोलकरला मात्र पाचारण केलं गेलं. फिरकीचं अस्त्र बाहेर जरूर काढावंच लागलं. मगाशी ज्या पद्धतीने करणनं गोलंदाजी केली तर तशी गोलंदाजी आता मात्र अपेक्षित. आणि 50 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत मित्रांनो. एक मोठी पार्टनरशिप मात्र बिल्ड केली आहे. 50 अप स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड वरती असा हो चांगला बॉल या वेळेला खोदून काढलाय जरूर. लॉंग ऑफ कडे जातोय चेंडू. दुसरी धाव घेतली जाईल का? एकच रन मात्र या वेळेला काढली जाते आणि आलेले येणाऱ्या या चेंडूवरती मात्र जर केतन म्हात्रेने षटकार ठोकला तर ओमकार डोंबिवली किंग यांच्याकडून मात्र 3000 रुपयांचा पुरस्कार त्यांना लागू होईल. तर हा बॉल मात्र त्यांना षटकार ठोकायचा आहे. 3000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार ओमकार डोंगरी यांच्याकडून. सोडून दिला हा बॉल कारण दिशा नव्हती या बॉलला आणि दिशा नसताना बॉल मात्र जातोय तो लॉंग स्टॉप रिजनला. वाईड +4 म्हणजे बॉलला स्पर्शही न करता न छेडता मात्र 5 धावा मिळाल्या या बॉलवर. काही जास्त मेहनत करण्याची गरज पडली नाही धावा मिळवण्यासाठी. $62 62 धावा. अवघ तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2च चेंडू पूर्ण झालेत. फुल टॉस चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला मात्र यावेळेला किती धावा आल्यात पाहूया. षटकार आणि 3000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार ओमकार डोंगरी यांच्याकडून केतन वामन म्हात्रेसाठी. वामन म्हात्रे वैयक्तिक 10 चेंडूत 46 वरती बॅटिंग करतोय आणि या फटक्यावरती काय घडणार? करण घनसोलकर स्वतः बॉल खाली. अर्धशतक हुकलंय केतनचं आणि 4 धावा दूर राहिला आपल्या अर्धशतकापासून. परंतु मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये केतन म्हात्रेसाठी. आज सर्व प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालंय यांच्या बॅटिंगमुळे. मात्र बाद झाले. संघाची धावसंख्या मात्र 68 धावा. 7 षटकार ठोकलेत. 2 दुहेरी धावा. अशा पद्धतीने मात्र बॅटिंग करत असताना 46 धावा बनवून ते शेवटला आउट झालेत. आता
हा पण 3000चा पुरस्कार लागू झालेला आहे. चांगली बॅटिंग केली आहे, जबरदस्त परफॉर्मन्स. बॅटिंगला मात्र आता मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम केरनगर, बँड्रा परिसरातील आणखीन एक मोठं नाव आहे. संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतामध्ये या खेळाडूची चर्चा आहे. आणि आखाती देशांमधील शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जाऊन पाकिस्तानच्या गोलंदाज झहीर कालियावरती मात्र ज्याने लांबच लांबवरचे षटकार ठोकले, असा आपल्या सर्वांचा लडका श्रेयस कदम अगदी स्टेडियमच्या बाहेर बॉल मारले होते झहीर कालियाच्या गोलंदाजीवरती, जे की कोणाला जमलं नाही, कोणाला सोपं नव्हतं वाटलं. समोर मात्र फिरकीचं अस्त्र, परंतु या वेळेला पुन्हा एकदा जास्त वळण दिलं जातंय. बॉलला मात्र अगदी मनगटाचा वापर करून फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु त्यासाठी लाईन गरजेची आहे. चांगल्या लाईन वरती आणि लेंथ वरती तुम्हाला टप्पा टाकावा लागेल आणि तिथून मात्र चेंडूला वळवावं लागेल. सर्व यष्ट्या खुल्या सोडल्या श्रेयसने. या वेळेला मात्र टायमिंग केलंय, ताकदीचाही वापर आहे. बॉल दर्यामध्ये जाईल, हरवला हा बॉल, गेला पाण्यामध्ये निघून. 75 धावा, वेग वाढवला, परंतु तितक्याच ताकदीने श्रेयस कदमने सुद्धा मात्र त्या ठिकाणी या चेंडूला त्याची जागा दाखवली. या वेळेला समोर खेळायचा प्रयत्न, परंतु या वेळेला प्रयत्न फसतोय की काय? क्षेत्ररक्षकाने केली चुकी, जीवनदान मिळेल. रन घ्यायची की नाही? महेश नानगुडे आणि श्रेयस कदम यांच्यामध्ये मात्र गडबड, परंतु ओव्हर थ्रो झालाय. कलेक्शन मध्ये सुद्धा मिस्टेक होते आणि रन पूर्ण होते ही दुसरी. मला वाटतं महेश नानगुडेने तिकडे 3 धावा काढल्या. आणि श्रेयस कदम यांनी जर सलग 2 षटकार ठोकले तर त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी 2000 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. श्रेयसने तर त्यांना सुद्धा 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. 77 धावा सध्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठी धावसंख्या. मगाशी जसं आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये 75 झाल्या नव्हत्या, आता तर 3 ओव्हरमध्ये 77 झाल्यात. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती बरेच प्रेक्षक आपण पाहताय. जिथे जिथे जागा मिळते तिथे तिथे बसून मात्र, आणि हा सेल्फी टाइम, चल बेटा सेल्फी ले ले रे. हे क्रिकेटचे चाहते आणि श्रेयसचे चाहते आज मात्र मैदानावरती श्रेयस सोबत सेल्फी घेताना. पहिल्या चेंडूवरती आपला दरारा कायम राखत षटकार ठोकून मात्र सुरुवात केली या नव्या ओव्हरची. गोलंदाजाचं भव्य स्वागत होतंय. and out of the park, stand and delivered, man from बावधन. दर्जेदार षटकार. ओहो, काय फटका केला, वा, दर्जा, क्लास पाहायला मिळतोय आज महेश नानगुडे फुल फॉर्म मध्ये. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मात्र लाजवाब, क्लासिकल, दर्जेदार, बहारदार षटकार. की तिकडे बॉल शिल्लक नाहीयेत मैदानात.
काय बॅटिंग केली आहे. अशी जर बॅटिंग केली तर मला वाटतं 100 धावा सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे, कारण 4 बॉल बाकी आहेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात 89. इथे 5 ओव्हरमध्ये अजूनपर्यंत इतक्या लावल्या गेल्या नव्हत्या, तितक्या 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लावल्यात आणि त्यामध्ये 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 89 एका गाड्याच्या मोबदल्यात आणि फक्त 3.2 चेंडू मध्ये. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही करता आलं तिकडे महेशला. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस येस नो नो, आणि त्या ठिकाणी मात्र थांबवले एकमेकांना. 90 धावा मात्र मित्रांनो पूर्ण झाल्यात. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. महेश तिकडे 8 चेंडूत 28 वर बॅटिंग करतोय. श्रेयस 2 चेंडूत 8 धावांवर. टप्पा पडला. बॅडमिंटन स्ट्रोक चपराक लगावली आहे या बॉलवरती. हा बेस बॉल हिट आहे. धावसंख्या झाली आहे 96 धावा आणि मित्रांनो हायएस्ट स्कोर तर झालाय, परंतु या स्पर्धेमध्ये शतकी खेळी करण्याचा प्रयत्न होईल का आज या ठिकाणी? आकर्ष 11 जुहू या संघाकडून 100 धावा स्कोरबोर्डवर लावल्या जात आहेत का हे पाहायचंय. वा, आणि या फटक्यासोबत मात्र 100 अधिक धावांचा विक्रम आपल्या नावावरती केलाय तो आकर्ष 11 जुहू या संघाने. संघाची धावसंख्या 102 आणि या बॉलवर जर आणखीन एक षटकार मारला तर श्रेयसने, तर फेलिन यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. आणि हरिभाईंकडून सुद्धा 2000चा पुरस्कार. हा फटका चुकला, हा फटका फसला. परंतु मित्रांनो बॅटिंग आवडली असेल या संपूर्ण टीमच्या फलंदाजांची जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर आणि मला वाटतं 4 ओव्हरमध्ये इतक्या धावा मला वाटतं या मैदानावरती कोणी बनवू शकेल असा हा मात्र रेकॉर्ड आपल्या नावावरती या टीमने केलाय. नाव आहे आकर्ष 11 जुहू अर्थात फोर्थ स्ट्रायकर. आणि महेश नानगुडे मात्र नाबाद राहिला या मॅच मध्ये. ओपनिंगला आला होता. मॅच समरी आपण पाहताय. किती मात्रेने 11 चेंडूत 46 बनवल्या. महेश नानगुडे 9 चेंडूत 29 वर नॉट आउट राहिले. श्रेयसने 5 चेंडूत 20 धावा बनवल्या. करण गंसोलकर गोलंदाजीतून 1 ओव्हर 23 धावा 1 विकेट. किरणने मात्र 1 ओव्हर हाताळली 25 दिल्या. विकी बोईर 1 ओव्हर 26 धावा खर्च केल्या आणि अक्षय 1 ओव्हर 28. म्हणजे सर्वच गोलंदाजांवरती मात्र आक्रमण केली गेली आहे ती फलंदाजांच्या माध्यमातून. 103चा पाठलाग करावा लागणारा सामना जिंकण्यासाठी NM रायगड ग्रामीण या संघाला हा सामना जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या आहे आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जसा सुरू होईल त्यावेळेला मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकाल तो माननीय चंद्रकांत शेट्टी सरांचा. धन्यवाद. यांना विनंती असेल आपण या ठिकाणी इंद्रपाल तिवारी साहेबांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी तिवारी साहेब आपण उपस्थित राहिलात. या स्वर्गीय संतोष अडसूळ चषकासाठी आपण उपस्थित राहिलात. किंग उद्धवच्या माध्यमातून स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून असणारी स्पर्धा. तिवारी साहेब आपण इकडे उपस्थित राहील. आपलं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे, आपला सन्मान केला जातोय. संदीप भाऊ पोटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यतत्पर कार्यसम्राट शाखाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते तिवारी साहेबांचा सन्मान केला जातोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ऋतिक पाटील आकाश जांगीड ही अशी 2 नावं आहेत ते काही करू शकतात. चला मैदानात तर दाखल झालेत, पाहूया काय होईल. धन्यवाद तिवारी साहेब.
आणि या ठिकाणी अमोल दादा पवार यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. खार बांद्र्यातील खेळाडूंना महाराष्ट्रभर खेळवण्याचं काम जी व्यक्ती करते त्यांचा सन्मान केला जातोय. सरांची नामदार चषक स्पर्धा देखील आपण पाहिली आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील काही मोठ्या स्पर्धा अमोलदादांच्या येत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वतः चांगले क्रिकेटपटू आहे, खेळाडूंच्या पाठीशी मात्र नेहमीच उभे राहत आहेत आणि स्थानिक खेळाडूंना मोठं करण्याचं काम करतायत. आणि या ठिकाणी विनंती असणाऱ्या आयोजकांना आपण अमोलदादा पवार यांचा सन्मान करायचा आहे. संदीप भाऊ पोटे आपण हा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी अमोलदादा पवार आपल्याच परिसरातील राजकीय क्षेत्रातील देखील व्यक्तिमत्व, एक मराठी उद्योजक आणि त्याचबरोबरीने एक क्रिकेटपटू आणि एक नवीन खेळाडूंना संधी देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अन्वी वेद स्वामी समर्थ संघाचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबरीने अमोलदादा पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान केला जातोय. या परिसराचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अशा या परिसराचं येणाऱ्या कालावधीमधील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय निर्मलाताई भानुदास पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ताईंच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील पार पडली गेली आणि विशेष म्हणजे क्रिकेट त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर खेळलं जात आहे. स्वतः मुंबईतील लिजेंडरी खेळाडूमध्ये भानुदास पाटील हे नाव घेतलं जातं आणि त्यांच्या सहचारीने आणि एक आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व म्हणून मी संदीप भाऊ पोटे यांना विनंती असणार आहे. पहा दोन्ही भावी नेतृत्वच आहेत. संदीप भाऊ पोटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या रणरागिणी या ठिकाणी निर्मलाताई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस, ही किंग उद्धव फॅमिली आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आपलं आगमन होताना पाहायला मिळत आहे. जवळ मॅचच्या दिशेने पहिला बॉल थोडासा कट होतोय, बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आकाश जांगीड आणि ऋतिक पाटील समोर जर पाहिलं तर आशिष मेहरोल यावेळेला समोरच्या दिशेने खेळले. हा फटका फिल्डर होते परंतु बॉल सीमारेषा पार होताना पाहायला मिळाला. 4 धावा. लक्ष कितीही मोठं असू देत, क्रिकेट काय सांगतं हरी सर, कोणत्याही लक्षाचा पाठलाग होऊ शकतो. शेवटचा बॉल पडेपर्यंत काही होऊ शकतं. आकाश जांगीड, आकाशाच्या दिशेने बॉल मारावे लागतील. हे उडवला पुन्हा एकदा परंतु पाहूयात किती लांब जातोय. दिनेश आले त्या ठिकाणी, दिनेश कांबळे त्यांनी पकडलेली ही कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि विकेट आली आहे पहिली. डीजे वाजवा. माळी हिटमॅन मानकोलीचे मैदानाच्या दिशेने जात आहेत. सिक्सर किंग. आज मात्र सिक्सीज भाषा बोलायची कारण मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 99 धावा करायच्या आहेत परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अरे आल्या पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. नागेश आले तिकडे. नागा बॉल लढवतायत. 1 रन मिळेल. यानंतर सेमीफायनलची मॅच असणार आहे. चालू मॅच मधील विजेता आणि भांडूप स्ट्रायकर यांच्यामध्ये सेमीफायनल होईल. केतन मात्रेने आज सगळ्यांची मनं जिंकून घेतली. महेश नानगुडे यांनी मनं जिंकून घेतली. राहुलने मनं जिंकून घेतली. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालंय. यावेळेला समोरच्या दिशेने उडवला बॉल परंतु टायमिंग नाही झालंय. ऋतिकला माघारी परतावं लागेल. विकेट आली आहे.
क्रिकेट खेळायला ज्यावेळेला सुरुवात करतो आपण त्यांना थोडासा सल्ला देतो, अरे सिंगल डबल काढायच्यात, परंतु या मैदानात कोणी सांगेल का सिंगल डबल काढा? 6 आणि 4च मारा म्हणतील. नवीन बॅटर येत आहेत अमित पाटील. पाहूया षटकार चौकाराची भाषा. काल देखील आपण पाहिलं काय स्पर्धा रंगली आहे. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिली ओव्हर आशिष यांची संपली आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे फक्त 5 धावा आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. मोठं लक्ष्य पार करायचं आहे. केतन म्हात्रे यांनी काय कामगिरी केली आहे दर्जेदार. चला यानंतर भांडूप स्ट्रायकर आपण रेडी राहायचंय. सेमीफायनलची मॅच होईल आणि त्यानंतर सिफा स्ट्रायकर आपण देखील आला असेल तर आल्याची नोंद द्यायची आहे. यानंतर सेमीफायनलची मॅच असणार आहे, परंतु पाहूयात प्रमय पटेल यांना आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी. जोगेश्वरी परिसरातील खेळाडू आहेत. प्रेक्षकांची गर्दी. प्रमय पटेल आतापर्यंत कालपासून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 मारले गेलेत. 186 षटकार झालेले आहेत. हा 200. यानंतर माझ्या मते 2 मॅच अजून आहेत. 200 व्हायला हरकत नाहीये. प्रमय पटेल येत आहेत आणि माझ्या मते एखाद्या गोलंदाजाला इकडे 6 जरी पडले तरी जास्त कोणी मनावर घेऊ नका. सगळ्यांनाच येत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा लांबून खेळला. बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. आज मात्र तारे सितारे या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळाले. केतन मात्र इनॅक्शन. फरदीन काझी इनॅक्शन मध्ये जर पाहिलं तर श्रेयस कदम देखील पाहायला मिळाले. नाना पाहायला मिळाले आपल्याला. अनिकेत सानप पाहायला मिळाले. आज या ठिकाणी राहुल चौधरी पाहायला मिळाले. हर्ष अडसूळ पाहायला मिळाले. मयूर वाघमारे पाहायला मिळाले. विकी बोईर पाहायला मिळाले. ऋतिक पाहायला मिळाले. आकाश जांगीड पाहायला मिळाले. वेग वाढवलाय. ऑप्शनच्या बराचसा बाहेर आहे बॉल. तर आज तारे सितारे या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळाले. जेपी जयेश पाटीलला देखील आपण पाहिलं. थोडीशी लांब गेलेली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरी. धावसंख्या 7 झाली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी हळूहळू मात्र बैठक मांडली आहे. चारही बाजूने प्रेक्षकांची गर्दी होईल. यावेळेला दीपूच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय खरा. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आणि तिकडे आलेत फरदीन काझी. फरदीन विकेट आली आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी सामना दूर चाललाय. परंतु प्रेक्षक पहा, हे सगळे तारे सितारे पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत आणि आमचे कॅमेरामन खूप चांगलं काम करतात. त्यांनाही दाखवतात आणि जशी वेळ मिळेल तसा समुद्र किनाराही दाखवतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याला ढकललंय खरं. थर्डमॅनच्या क्षेत्रात दुसरी रन घेतली गेली. भिवंडीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये जेपी जयेश पाटील. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खारदांडा नावाचं मुंबईतील एक महत्वाचं कोळी बांधवांचं गाव खारदांडा. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. प्रमय प्रयत्न करत होते परंतु सक्सेस नाही झालेत. मॅच दूर गेली, खूप दूर गेली आहे. यानंतर आणखी 2 मॅचेस आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. भांडूप स्ट्रायकर कॅप्टन रेडी राहायचंय. आपल्याला लगेच मॅच खेळवायची आहे.
बाहेर याही वेळेला बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित करतायत. मॅच दूर निघाली आहे परंतु तरी देखील प्रयत्न करावे लागतील. आपल्या खेळाची छाप सोडावी लागेल. इकडे खारदांडा कोळीवाडामध्ये आपण सगळे आहोत. मुंबईतील एक महत्वाचा गाव. यावेळेला बॉल खेचलाय आणि पाठवलाय सुद्धा. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी इथपासून माझ्या मते 2 किलोमीटरच्या अंतरावर कितीतरी सिने तारका राहत असतील, कितीतरी स्टार राहत असतील. म्हणजे 1-2 किलोमीटरच्या अंतरावर विराट कोहली म्हणा, सचिन तेंडुलकर म्हणा, ऋतिक रोशन म्हणा, अक्षय कुमार असतील, हे सगळे इथून 1-2 किलोमीटरच्या अंतरावरच राहत आहेत. हा परिसर तो आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा. मॅच खूप दूर गेली आहे. हे प्रेक्षक पहा, गौतममध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या मित्रांबरोबर चर्चा करतायत. अरे फायनलला कोण येणार, सेमीला कोण येणार, सकाळची मॅच कशी झाली आपली. आणि लहान लहान मुलं सुद्धा आनंद घेत आहेत. प्लॅनिंग केलंय मॅच झाल्यानंतर आपण कोण केतनचा सेल्फी काढायला जाणार, कोण फरदीनचा सेल्फी काढायला जाणार, यांची चर्चा सुरू आहे सगळ्या लहान मुलांची. कोणी श्रेयस तर कोणी ऋतिक. हे सगळे मॅचचा आनंद घेत आहेत. आपापल्या ग्रुपने आलेत मॅच पाहण्यासाठी. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला समोर खेचलाय बॉल. फिल्डर येण्याच्या अगोदर त्यांच्या डोक्यावरून जयेश पाटील यांनी मारलेला हा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या उलटा टाकलाय आणि उलट्याला उलट्यानेच जबाब दिलाय. तुम्ही उलटा बॉल टाकणार तर आम्ही स्ट्रोक सुद्धा उलटाच खेळणार. परंतु एकच रन आलेली आहे. वेगवेगळे स्ट्रोक येऊ लागलेले आहेत परंतु आजही आठवतंय खराडीची स्पर्धा आणि जयेश पाटील 2 बॉल 11 असताना 2 लगातारचे रिव्हर्स मारलेले स्ट्रोक. वा, चांगला बॉल. या टप्प्यावर गोलंदाजी केल्यानंतर या गोलंदाजाची गोलंदाजी खेळणं अवघड आहे. आणि केतनने आताच हात खोलायला सुरुवात केली आहे. कदाचित शेवटचे षटक केतन मात्र घेऊन येतील. का नाही येणार, खूप चांगले गोलंदाज राहिलेत. वाह, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पांडुप स्ट्रायकर आपण तयार व्हा यानंतरच्या मॅच साठी. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप भाऊ पोटे यांचं आगमन झालंय. मयूर भाऊ तरकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः हर्ष अडसूळ ISPL खेळाडू आणि त्याचबरोबर लेदर बॉलचा सुद्धा अंडर 14, अंडर 16, त्याचबरोबर अंडर 19 मुंबई प्रोबेबल्स राहिलेले आहेत ते सुद्धा. व्हाईट बॉल. धाव फलकावर आहे. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आहे. डॉट. चला, मॅच केवळ औपचारिकता बाकी आहे. केतन मात्र गोलंदाजीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल जयेश यांच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. या तुमचं गोलंदाजी स्वागत आहे षटकार आणि जयेश पाटील सांगतायत. षटकार तर आलाय. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. केवळ यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक JP ऑन फायर परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात आशिष आणि विकेट आली आहे.
आज संघ मात्र सेमी मध्ये येतोय आणि बांडू स्ट्रायकर बरोबर सेमी फायनल होईल. चला दोन्ही टीम सेमी फायनलच्या टॉस साठी या. मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्याच बरोबरीने सेमी फायनलची मॅच या ठिकाणी आता सुरू होत